ओके, वन्स अगेन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे स्वराज्य अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. आणि मी तुमचा आवडता सावंत सर पुन्हा तुमच्या सोप्या केमिस्ट्रीसाठी पुन्हा इथं आलेलो आहे. आणि आपल्याला महाराष्ट्र ट्युशन फ्री करायचं आहे. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर अल्किन. कोणतं बघणार आहे बाळांनो आता आपण? अनसिमेट्रिकल अल्किन. कोणतं बघणार आहे? मोठ्यानं सांगा, काय बघणार आहे आपण? अनसिमेट्रिकल अल्किन. आता अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये सिम्पली बघा आपण काय करूयात, 1 2 3 4 5. किती भाव काढले? 5 भाव काढले. किती भाव काढले? 5. आता ह्या 5 भावांमध्ये मी काय केले बघा, 1 2 3 4 5. 2 आणि तिसऱ्या भावाला डबल बॉन्ड केलाय. दुसऱ्या आणि तिसऱ्या भावाला काय केलंय? डबल बॉन्ड. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या भावाला डबल बॉन्ड केलंय, तर दुसऱ्या भावाच्या इकडे एकच भाव दिसतोय हा, बरोबर का? पण तिसऱ्या भावाच्या इकडं 2 भाव आहेत, चौथा आणि पाचवा. म्हणजे हे दिलेलं अल्किन कसं आहे? अनसिमेट्रिकल. CH3 CH CH CH2 CH3, बरोबर आहे का? हेच आपण आता याचं नाव काय देऊ शकता रे तुम्ही? पेंट टू इन. पेंट टू इन. आता याच्यामध्ये बाळांनो 1 2 3 4 5 बघा. आता 1 2 3 4 5 हे असं आलं तरी घाबरायचं नाहीये, बरोबर आहे का? आता 2 आणि 3 मध्ये कुठला बॉन्ड आहे? डबल बॉन्ड. ऍक्च्युली पेंट टू इनच आहे हे. पेंट टू इन कसं आहे आपलं? USA. कसं आहे आपलं? USA. व्हॉट इज USA? अनसिमेट्रिकल अल्किन, बरोबर आहे का? आता ह्या USA ला बाळांनो तुम्हाला काय लावायचे? ट्रिक लावायचे. पण तुम्ही आता डोकं लावायचं काय? आता इथं छत्रपती दिलेत, बरोबर आहे का? मग ते छत्रपती तुम्हाला माहिती आहेत. HCl देऊ, HBr देऊ किंवा HI देऊ, बरोबर आहे का? HCl देऊ, HBr देऊ किंवा HI देऊ. पण गंमत अशी आहे की इथं तुम्हाला कुठला रूल लावायला लागणार आहे? मार्कोनिको रूल. कुठला रूल लावायला लागणार आहे? मार्कोनिको रूल. पण जर तुम्हाला एका साइडला असं दिलं फक्त आणि फक्त दुसरे छत्रपती कोण आहेत आपले? HBr. कुठले? HBr. आणि त्यांच्या प्रेझेन्स मध्ये तुम्हाला दिलंय पेरॉक्साइड. काय दिलंय? पेरॉक्साइड. पेरॉक्साइडचा फॉर्म्युला काय असतो? O सिंगल बॉन्ड O. काय असतो पेरॉक्साइडचा फॉर्म्युला बाळांनो? O सिंगल बॉन्ड O. आता ह्या O सिंगल बॉन्ड O ला इकडे जर हायड्रोजन दिला आणि इकडे जर हायड्रोजन दिला तर काय झालं? हायड्रोजन पेरॉक्साइड. काय झालं? हायड्रोजन पेरॉक्साइड. एवढाच पार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. लक्षात घ्या. जर अनसिमेट्रिकल कुठलंही अनसिमेट्रिकल अल्किन येऊ द्यात, आपण इथं पेंट टू इन घेतलंय, पण बेसिकली पेंट टू इनच्या ऐवजी तुम्हाला कुठलंही देऊ शकतात. आलं लक्षात? कुठलंही देऊ शकतात. आपण एक रिएक्शन सोडवणारच आहे या साईडला. रिएक्शन सोडवताना तुमच्या लक्षात येणारच आहे. पण पेरॉक्साइड पहिलं तर कसं ओळखणार रे? पेरॉक्साइड गांधीजींचा चष्मा. 2 ऑक्सिजन मध्ये कुठला बॉन्ड? 2 ऑक्सिजन मध्ये कोणता बॉन्ड? सिंगल बॉन्ड. कळलं का? गांधीजींचा चष्मा. एवढं लक्षात ठेवायचं. पेरॉक्साइड म्हणजे कोण? गांधीजींचा चष्मा, बरोबर आहे का? गांधीजींचा चष्मा लक्षात ठेवायचं. गांधीजींचा चष्मा. आता जर तुम्हाला चष्मा अवघड दिसत नसेल तर हे आपण असं पण करू शकतो, बरोबर का? हायड्रोजन समजलं का? आता झाला गांधीजींचा चष्मा. आता का अवघड आहे का पेरॉक्साइड लक्षात ठेवायला? काही अवघड नाही. मग या गांधीजींच्या चष्म्याला हायड्रोजनच्या ऐवजी, इथं हायड्रोजन आहे ना, हायड्रोजनच्या ऐवजी जर बेन्झिन असेल तर बेन्झॉइल पेरॉक्साइड. काय म्हणणार? बेन्झॉइल पेरॉक्साइड. बेन्झिन आलं तर. ऍसिड ग्रुप शिकवलाय सगळ्यांना. ऍसिड आहे का नाही? ट्रिक शिकवली ऍसिड ग्रुप. आता जर ऑनलाईन जर तुम्हाला माहित नसेल, 12वीचे जे बघत असतील विद्यार्थी त्यांनी माझ्या 11वीचे व्हिडिओ बघा. 11वीचे व्हिडिओ येणार आहेत अपकमिंग. त्याच्यात ह्या सगळ्या ट्रिक्स सांगणार आहे मी. आता मला एक सांगा, ह्याला बेन्झॉइल पेरॉक्साइड येऊ, हायड्रोजन पेरॉक्साइड येऊ किंवा ऍसिटिल पेरॉक्साइड? ऍसिटिल आले की ऍसिड ग्रुप येणार, बेन्झॉइल आले की बेन्झिन येणार, हायड्रोजन आलं तर हायड्रोजन येणार. पण पेरॉक्साइड बदलते का? पेरॉक्साइड कसं सांगितलंय? O सिंगल बॉन्ड O. गांधीजींचा चष्मा. एवढं लक्षात ठेवायचं. O सिंगल बॉन्ड O म्हणजे पेरॉक्साइड. आलं लक्षात? आता हे सगळे रिएक्शन तुम्हाला हायड्रोकार्बन मध्ये सुद्धा पाहायला मिळतील 11वीला. बघा आता ह्याच्यामध्ये बाळांनो HBrच फक्त छत्रपती आले. कोण छत्रपती आले? HBr. अशा केसमध्ये तुम्ही लावणार अँटी मार्कोनिको रूल. अनसिमेट्रिकल अल्किन साठी मार्कोनिको रूल कधी लावणार सांगा? मार्कोनिको रूल कधी लावणार? जेव्हा छत्रपती 1 2 किंवा 3 तिन्ही छत्रपती येतील. कुठलाही एक छत्रपती येऊ द्या, कोणतेही एक छत्रपती आले की समजून जायचं डबल बॉन्डला आपल्याला काय लावायचंय? मार्कोनिको रूल. कसा लावायचा ते मी सांगतो, डोंट वरी. आलं लक्षात? पण मार्को कधी लावायचा आधी हे समजून घ्या. कधी लावायचा मार्कोनिको रूल सांगा? जेव्हा आपल्याला डबल बॉन्ड, म्हणजे हे अल्किन आहे, पेंटिन नावाचं काय आहे? अल्किन. काय आहे? अल्किन. ह्या अल्किन मध्ये मार्कोनिको रूल कधी लावायचा? अल्कालाइड स्टेबल आणि मेजर प्रोडक्ट मिळवण्यासाठी. कधी लावणार सांगा? जेव्हा तुम्हाला कॅटलिस्ट कोण दिसतील? बोला लवकर, कोण दिसतील? आपापल्या कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा लवकर सगळ्यांनी. हा, कोण कोण?
HCl HBr HI. कळलं का? HCl HBr HI. इज दॅट क्लिअर? HCl HBr HI हे सगळे दिसतील तेव्हा तुम्ही काय सांगणार? बोला लवकर, काय सांगणार तेव्हा? की मार्कोनिको रूल अप्लाय करायचा. कुठला रूल? ट्रिक तीच आहे आपली. कोण? आयओ. आयओ कोण आहे तुमचा? H+. राम कोण आहे तुमचा? X-. X- म्हणजे क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा आयोडीन. आणि तुम्हाला बॉन्ड काय करायचा आहे? बॉन्ड काय करायचा आहे? ब्रेक. म्हणजे ट्रिक काय? तीच आहे मागचीच. आयओ राम बॉन्ड ब्रेक. आयओ राम बॉन्ड ब्रेक. कळलं का? ट्रिक तीच लावायची. पण मेन म्हणजे आपण सिमेट्रिकलला कुठेही आयओ राम घेत होतो आणि बॉन्ड ब्रेक करत होतो. पण इथं आता तसं कुठेही घ्यायचं नाही. म्हणजे आता पहिली तर गोष्ट ही ओळखा, दिलेल्या अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये मार्कोनिको रूल कधी लावणार सांगा? जेव्हा छत्रपती तिन्ही असतील किंवा तिन्हीपैकी कुठलाही एक असेल पण पेरॉक्साईड नसेल. म्हणजे गांधीजींचा चष्मा आला. गांधीजींचा चष्मा आला की समजून जायचं कुठला रूल लावायचा आहे? अँटी मार्कोनिको रूल. कुठला रूल? गांधीजींच्या चष्म्याचं नाव काय? पेरॉक्साईड. काय नाव आहे आपलं? पेरॉक्साईड. पेरॉक्साईड म्हणजे गांधीजींचा चष्मा. दोन चष्मे म्हणजे O सिंगल बॉन्ड O. दोन ऑक्सिजन मध्ये कुठला बॉन्ड? सिंगल बॉन्ड. आणि इकडं दोन काय येतील? हायड्रोजन आला तर हायड्रोजन पेरॉक्साईड. हे पेरॉक्साईड आहे. हे काय आहे? पेरॉक्साईड. हायड्रोजन आला तर हायड्रोजन पेरॉक्साईड. बरोबर आहे का? नंतर बेन्झिन आलं तर बेन्झॉइल पेरॉक्साईड घ्यायचं. ऍसिड ग्रुप आला तर ऍसिटिल पेरॉक्साईड. समजतंय का? आता हे सगळं तुम्हाला ट्रिक नुसार कळलं. अँटी मार्को कधी लावायचं सांगा आता सगळ्यांनी मिळून एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आपल्या. चला कम ऑन. आणि तोपर्यंत लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरायचं नाही पोरांनो. हा स्टार्ट. सांगा मला लवकर. पेरॉक्साईड कसं ओळखाल? गांधीजींचा चष्मा. म्हणजेच कोण आणि कोण? O सिंगल बॉन्ड O. चलो कम ऑन. अजून कॅटलिस्ट को अजून छत्रपती कुठले आले पाहिजे तेव्हा अँटी मार्को लागेल? HBr. कुठले छत्रपती आले पाहिजेत? HBr. म्हणजे HBr कंपल्सरी पाहिजे. HBr आणि आपल्या गांधीजींचा चष्मा. चला परत एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा अँटी मार्कोनिको रूल AMR. अँटी मार्को कधी लावणार? गांधीजींचा चष्मा सोबत HBr. गांधीजींच्या चष्म्यासोबत HBr आला की समजून जायचं कुठला रूल लावायचा आहे? अँटी मार्को. कसा लावायचा ते पलीकडच्या साईडला स्क्रीनवर दाखवणार आहे. डोंट वरी. आणि स्टेबल प्रोडक्ट कसा काढायचा ते सुद्धा सांगणार आहे. एंट्रन्सला त्याच्यावरच क्वेश्चन येतात. आणि रिएक्टिव्हिटी माहिती आहे तुम्हाला. आयोडीन सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह आहे. नंतर ब्रोमीन, नंतर क्लोरीन आणि नंतर फ्लोरीन. उलट जायचं रिएक्टिव्हिटीला. कळलं का? चला आता आयओ राम बॉन्ड ब्रेक ट्रिक कळली का सगळ्यांना? नंतर मार्कोनिको रूल कधी लावायचा सांगा? मार्को कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा लवकर. चला. फक्त HCl किंवा HBr किंवा म्हणजे फक्त आणि फक्त कोण दिसले पाहिजे? छत्रपती. मे बी इथं तुम्हाला CCl4 दिसेल. टेन्शन घ्यायचं नाही. CCl4 दिसलं तरी कुठला रूल लावायचा? मार्कोच लावायचा. कुठला लावायचा? मार्को. आता शेवटचं परत एकदा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. गांधींचा चष्मा आणि HBr आल्यावर कुठला रूल? गांधींचा चष्मा म्हणजे O आणि O मध्ये सिंगल बॉन्ड. कळलं का? आणि राहिलेले सिंगल बॉन्ड हायड्रोजन, ऍसिड किंवा बेन्झिन. कशाने लावा किंवा सरळ लिहून येतं तुम्हाला बेन्झॉइल पेरॉक्साईड. तर तुम्ही ओळखून जायचं HBr आणि बेन्झॉइल पेरॉक्साईड आले तर कुठला रूल लागणार? अँटी मार्कोनिको रूल. चला HCl HBr किंवा HI यापैकी कुणीही येऊ द्या. पण मार्कोनिको रूल कसा ओळखायचा? जर तिथं काय नसेल, पेरॉक्साईड नसेल तेव्हा. डोक्यात आलं का? येस. आता अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये चला इकडे बघा. CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. किती भाऊ आहेत रे? बोला लवकर. हाऊ मेनी भाऊ? अरे हाऊ मेनी भाऊ? 3. 1 2 3. बरोबर आहे का? 1 2 3. 3 भावांना आपण काय म्हणतो? प्रोप. आणि इकडे काय येणार? इन. पहिल्या साला डबल बॉन्ड आहे ना, म्हणजे हे काय आहे? प्रोपीन. काय आहे? प्रोपीन. हे प्रोपीन तुमचं काय आहे? अनसिमेट्रिकल अल्किन. काय प्रोपीन आहे? अनसिमेट्रिकल अल्किन. आता या अनसिमेट्रिकल अल्किनचे दोन रिएक्शन आपण बघणार आहे. किती रिएक्शन बघणार आहे? 2. आता इथं मी तुम्हाला HBr येऊ देत, HCl येऊ देत किंवा HI येऊ देत. इथं मात्र फक्त कोण येणार आहे? HBr आणि पेरॉक्साईड. HBr आणि पेरॉक्साईड. पेरॉक्साईड म्हणजे कोणाचा चष्मा? पेरॉक्साईड म्हणजे कोणाचा चष्मा?
गांधीजींचा चष्मा. इथं काय लागणार? अँटी मार्कोनिको रूल. इथं काय लागणार? मार्कोनिको रूल. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळे? ओके, काही डाऊट? नक्की नाही ना? मार्को कधी नाही ठेवत. कसा लावायचा तो मार्ग वेगळा आहे. ट्रिक तीच लावायची, पण कशी लावायची सांगतो आता. इकडे बघा, सगळ्यात सोपं. तुम्ही डबल बॉन्ड दिसतोय 1 आणि 2 नंबरला आहे, बरोबर आहे का? डबल बॉन्ड कुठे आहे कार्बनचा? 1 आणि 2 नंबर. कुठे आहे दस्तगीर? 1 आणि 2 नंबर. मेंदू इथं नाहीये, एवढं लक्षात ठेव. 1 आणि 2 नंबरला डबल बॉन्डला आपल्याला दिसतोय ना? म्हणजे तुमचं काम काय माहितीये का? जेव्हा अँटी मार्को किंवा मार्कोनिको रूल अनसिमेट्रिकल अल्किन आहे इथं लावाल ना, तेव्हा फक्त एकच डोक्यात ठेवायचं, डबल बॉन्ड कुठल्या 2 कार्बन मध्ये. पहिली गोष्ट काय बघणार? डबल बॉन्ड कुठल्या 2 कार्बन मध्ये. अभ्यास करत जा, जसे लेक्चर होतील तसं. एकदम अचानक अभ्यास करायला घेतला तर काही रिएक्शन येणार नाही. मी डॅम शुअर सांगतोय तुम्हाला, लक्षात घ्या. आपलं शांतपणा मागं ठेवा. कळलं का जंटू बाबांनो? तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारात जाऊ नका. लक्षात घ्या, अभ्यास करा. अभ्यास व्हायलाच पाहिजे. आता मला एक सांगा बाळांनो, साधी सिंपल गोष्ट आहे. झालं का? डबल बॉन्ड तुम्हाला दिसले, कुठल्या 2 कार्बन मध्ये दिसले? पहिल्या आणि दुसऱ्या. डबल बॉन्ड जिथं असतो तिथं कुठले इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात रे? डबल बॉन्ड मध्ये शिकवलंय मी. डबल बॉन्ड मध्ये कुठले इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात? बरोबर, डबल बॉन्ड मध्ये पाय इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. कुठले इलेक्ट्रॉन? पाय इलेक्ट्रॉन. डबल बॉन्ड मध्ये कुठले इलेक्ट्रॉन असतात? पाय. आणि पाय इलेक्ट्रॉन एका जागेवर राहत नाही. ते काय करतात? डिलोकलायझेशन. म्हणजे एका जागेवरून साधी सिंपल गोष्ट आहे. मग हे डिलोकलायझेशन केलं इथं. डिलोकलायझेशन केलं. आता डिलोकलायझेशन करताना लक्षात घ्या काय सांगतोय मी ते नीट बघा. डिलोकलायझेशन करणार म्हणजे एक तर इलेक्ट्रॉन 2 नंबरच्या कार्बनकडे जातील किंवा एक तर इलेक्ट्रॉन हे 1 नंबरच्या कार्बनकडे जातील. बरोबर आहे का? ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही. मग आता इकडे लक्षात घ्या, मी काय सांगतोय ते नीट समजून घ्या. CH3 CH सिंगल बॉन्ड CH2. नीट बघा मी काय करतोय, व्यवस्थित बघा, गडबड करायची नाही. आता मी काय केलंय नीट बघा, इकडे पॉझिटिव्ह चार्ज आला आणि इकडे निगेटिव्ह चार्ज आलाय. याचा अर्थ पाय इलेक्ट्रॉन कुणी घेतले? कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा पटकन. हे पाय इलेक्ट्रॉन जे दिसतंय ते, बरोबर का? हे पाय इलेक्ट्रॉन 1 नंबरच्या कार्बनने घेतले का 2 नंबरच्या कार्बनने घेतले? 2 नंबरच्या कार्बनने घेतले असते तर घेतल्यावर चार्ज कुठला येतो बाळांनो? निगेटिव्ह येतो. आणि दिल्यावर मग तुम्ही 2 नंबरच्या कार्बनने घेतले असते तर 2 नंबरचा कार्बन काय झाला असता? निगेटिव्ह. उदाहरणार्थ इथं बघा, CH3 CH सिंगल बॉन्ड CH2. बरोबर आहे का? CH3 CH सिंगल बॉन्ड CH2. अरे बरोबर आहे का बाळांनो? इथं बघा, हा निगेटिव्ह झालाय ना हा पॉझिटिव्ह झालाय. आता नीट बघा, कळलं का? म्हणजे इथं पाय इलेक्ट्रॉन, इथं काय झालंय? इथं पाय इलेक्ट्रॉन 2 नंबरच्या कार्बननं घेतले. बरोबर आहे का? आणि इथं पाय इलेक्ट्रॉन 1 नंबरच्या कार्बननं घेतलेत. कळतंय का? म्हणून तो 1 नंबरचा निगेटिव्ह आणि इकडचा 2 नंबरचा पॉझिटिव्ह आलाय. 1 नंबरचा निगेटिव्ह, 2 नंबरचा पॉझिटिव्ह. इथं मात्र तसं नाहीये. इथं 1 नंबरचा पॉझिटिव्ह आणि 2 नंबरचा निगेटिव्ह. कशावर डिपेंड करते हे? कशावर डिपेंड करते? पाय इलेक्ट्रॉन कोण घेते? पाय इलेक्ट्रॉन कोण घेते? आता इथं पाय इलेक्ट्रॉन इकडे घेतलेत. लक्षात घ्या. आता इथं तुम्ही आयओ राम बॉन्ड ब्रेक. आता इथं तुमचा राम येणार आहे. राम कोण येणार? राम फक्त आणि फक्त ब्रोमिन. आणि इकडं आयओ राम बॉन्ड ब्रेक. आता इथं डबल बॉन्ड पाहिजे होतं ना, आपण डबल बॉन्ड दिलेला नाहीये. ऑलरेडी डबल बॉन्ड ब्रेक झालाय. पाय इलेक्ट्रॉन गेल्यामुळे डबल बॉन्ड राहिले का? नाही. मग इथं बॉन्ड ब्रेक करायचा नाही. आलं लक्षात? आता प्रोडक्ट काय येईल सांगा डायरेक्ट? CH3. इथं CH चा काय होईल? CH2 सिंगल बॉन्ड आहे असाच. आणि इथं CH2 ला कोण जोडेल नवीन? Br. कोण जोडेल नवीन? Br. म्हणजे हे काय झालं? ब्रोमोप्रोपेन किंवा प्रोपाइल ब्रोमाइड. ब्रोमोप्रोपेन आयुपॅक नेम झाला आणि प्रोपाइल ब्रोमाइड कॉमन नेम. नावं लिहायचे, व्हिडिओ पॉज करून परत ऐकून नावं लिहा. कमेंट बॉक्स मध्ये नावं टाईप करा. BP म्हणजे व्हॉट? ब्रोमोप्रोपेन आणि प्रोपाइल ब्रोमाइड. नावं टाईप करा कमेंट बॉक्स मध्ये पटकन. आता तुम्हाला ट्रिक पण लावून दाखवणार आहे. आयओ रामो बॉन्ड ब्रेक ते पण दाखवतोय. इथं पण चला सांगा. निगेटिव्ह आहे म्हणजे इथं काय येणार? पॉझिटिव्ह. आणि इथं पॉझिटिव्ह, इथं काय येणार? निगेटिव्ह. बरोबर आहे का? आणि बॉन्ड तर ऑलरेडी ब्रेक आहे म्हणजे प्रोडक्ट काय येणार सांगा? CH3 CH ला कोण येणार? Br. आणि इकडे CH2 चा काय होणार? CH3. इथं काय येणार? आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. काय येणार? आयसोप्रोपाइल ब्रोमाइड किंवा 2 ब्रोमोप्रोपेन. 2 ला ब्रोमिन आहे ना, 2 ब्रोमोप्रोपेन. ह्या रिएक्शन तुमच्या झाल्या केमिस्ट्रीच्या नियमानुसार. आता ट्रिक लावल्यावर अजून सोप्या होणार आहेत. पण डोक्यात आलं का? मार्कोनिको रूल कुठं लावला रे तुम्ही? असा डबल बॉन्ड जिथं हायड्रोजन कमी आहेत. आता 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड आहे की नाही? आता नीट बघा, रिएक्शन तर सगळे कळल्या तुम्हाला, नो डाऊट. पण मार्कोनिको रूलला ब्रोमिन किती नंबरला आलाय रे?
नीट बघा, मार्कोनिको रूलला ब्रोमीन किती नंबरला आला? 92. इथं ब्रोमीन आलाय मार्कोनिको रूलला, बरोबर का? आणि अँटी मार्कोला ब्रोमीन किती नंबरला आलाय? 1. म्हणजे ब्रोमीन ज्या कार्बनला बॉन्डेड आहे, ब्रोमीन ज्या कार्बनला बॉन्डेड आहे त्या कार्बनचा नंबर बघा. इथं किती नंबरचा आहे? 2. किती नंबरला? इथं 2. आणि इथं किती नंबरला आहे? 1. म्हणजे ब्रोमीननं पोझिशन चेंज केली ना. अय्यो रामानं जागा बदलली. आता पहिले राम कुठं होते? पहिले राम कुठं आलते? 2 नंबरच्या कार्बनला अटॅच झाले. नंतर राम कुठं अटॅच झालेत? 1 नंबरच्या कार्बनला. मग तुम्ही विचार करा, 1 आणि 2 मध्येच अटॅचमेंट होती ना. मग 1 नंबर आता 2 नंबरच्या कार्बनला अटॅच झाले, तिथं हायड्रोजन किती होते बघा? 1च. नीट बघा, हायड्रोजनची संख्या बघा, 1च हायड्रोजन आहे. नीट बघा, 2 नंबरचा कार्बन इथं दिसतंय का? 2 नंबरच्या कार्बनला हायड्रोजन 1च आहे आणि 1 नंबरच्या कार्बनला हायड्रोजन किती आहेत? 2. किती आहेत? 2. ह्याचा अर्थ काय झाला बाळांनो? साधी सिंपल गोष्ट आहे. याचा अर्थ असा झाला की आपल्याला इथं 2 नंबरच्या कार्बनला हायड्रोजन जास्त आहेत आणि 1 नंबरच्या कार्बनला हायड्रोजन जास्त आहेत आणि 2 नंबरच्या कार्बनला हायड्रोजन कमी आहे. 1 आणि 2 ज्याच्यात डबल बॉन्ड आहे तेच बघायचं बरं का. ज्याच्यात डबल बॉन्ड आहे तेच बघायचं. आता साधी सोपी गोष्ट काय आहे बघा. 1 नंबरच्या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत तर 2 नंबरच्या कार्बनला 1च हायड्रोजन आहे. म्हणजे जिथं कमी हायड्रोजन, जिथं कमी हायड्रोजन तिथं मार्कोनिको रूल. किती सोपं झालं, कळलं का? जिथं कमी हायड्रोजन तिथं मार्कोनिको रूल. बघा, आणि इथं काय येईल रे? मग इथं जिथं जास्त हायड्रोजन तिथं अँटी मार्कोनिको रूल. कळलं का आता सगळ्यांना? कळलं का? आणि जिकडं हायड्रोजन, आता नीट बघा तुम्ही, आता इथं बघा, इथं मायनस आणि इथं प्लस आले तर ब्रोमीन बरोबर त्या प्लस कडे गेलाय. कळतंय ना? ब्रोमीन बरोबर त्या प्लस कडे गेलाय. आलं लक्षात सगळ्यांच्या का नाही आलं? अरे येस ऑर नो? कळलं का? आता याच ह्याच्यात आपण एक ट्रिक बघूया. स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकता, नो डाऊट. पण पुढे जाऊयात. ह्याच रिएक्शन मध्ये नीट बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH2. दिस इज प्रोपीन. काय हे रे? प्रोपीन. काय हे बाळांनो? प्रोपीन. प्रोपीन मध्ये इथं तुम्हाला दिलंय HBr समजा आणि इथं दिलंय तुम्हाला HBr, पण गांधीजींचा चष्मा दिला इथं H2O2 म्हणजे पॅरॉक्साईड दिलंय. काय दिलंय? पॅरॉक्साईड. तुम्ही लगेच ओळखलं. इथं कुठला रूल लावणार? अँटी मार्को. इथं कुठला रूल लावणार? मार्को. इथपर्यंत क्लिअर आहे का पोरांनो? अरे इथपर्यंत क्लिअर आहे का? आता बाळांनो साधी सिंपल गोष्ट आहे बघा. ह्या 2 कार्बन मध्ये कुठला बॉन्ड आहे? डबल बॉन्ड. कुठला बॉन्ड आहे? डबल बॉन्ड. आता डबल बॉन्ड आहे, ट्रिक लावायची. आयोराम बॉन्ड ब्रेक. मला सांगा, मार्को साठी आपण कुठले हायड्रोजन बघतो? असा कार्बन ज्याला हायड्रोजन कमी आहेत का जास्त आहेत? कमी. मग कमी हायड्रोजन जिथं असतील तिथं आपला राम लावायचा. राम कोण आहे इथं? Br. आणि इकडं कोण आहे? हायड्रोजन. आयो राम बॉन्ड ब्रेक. लागला का? आयो राम बॉन्ड ब्रेक. प्रोडक्ट बघा काय आलाय, तोच आलाय का बघा. CH3 CHBr CH3. आला का? आयसो प्रोपाइल ब्रोमाइड किंवा 2 ब्रोमो प्रोपेन. हा मेजर कुठला प्रोडक्ट आला? हा मेजर स्टेबल प्रोडक्ट. कळलं का? आणि जर ह्याच्यानुसार मेजर बघायचं म्हणलं, आपण प्रॅक्टिस करणारे परत, ह्याच्यानुसार मेजर बघायचं म्हणलं तर इकडं आयो येणार, इकडं राम येणार आणि बॉन्ड ब्रेक. मग प्रोडक्ट कुठला येईल? CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH2Br. कळलं का? जर व्हिडिओ तुम्हाला समजत नसेल तर परत पहा. लक्षात घ्यायचं नाव काय? ब्रोमो प्रोपेन किंवा प्रोपाइल ब्रोमाइड. समजलं का? मग बाळांनो इथं अँटी मार्को रूल लागला. मग हा मेजर झाला, स्टेबल झाला. हा का? कारण रूल कुठला लागलाय? अँटी मार्कोनिको रूल. कुठला रूल लागलाय? अँटी मार्कोनिको रूल. म्हणजे जो रूल लागेल त्यानुसार येणारा प्रोडक्ट स्टेबल किंवा मेजर प्रोडक्ट. कळलं का? समजलं का सगळ्यांना? ट्रिक लावताना नीट बघा. ही खाली आयो राम बॉन्ड ब्रेक खाली लावलेत ते अँटी मार्को साठी लावलेत आणि आयो राम बॉन्ड ब्रेक वर लावलेत ते मार्को साठी लावलेत. कळलं का? म्हणजे तुमचा जो Br मायनस आहे आणि H प्लस आहे तर Br मायनस कमी हायड्रोजन वाल्या कार्बनला जोडला की लागला अँटी मार्कोनिको रूल आणि Br मायनस जास्त हायड्रोजन वाल्या कार्बनला जोडला की लागला मार्कोनिको रूल. इज दॅट क्लिअर? काय डाऊट? नक्की नाही ना? ओके चलो. तोपर्यंत आता पुढचा व्हिडिओ येणार आहे. तोपर्यंत आपल्या स्वराज अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि महाराष्ट्राला ट्युशन फ्री करा. चला लवकर. धन्यवाद.